नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून ऑनलाईन नोंदणी करावी लागते। यासाठी ₹1 नोंदणी फी भरावी लागते। तसेच तुम्ही ऑनलाईन रिन्यूअल केले असेल तर त्यासाठी सुद्धा ₹1 नोंदणी फी भरावी लागते। ही फी तुम्ही मोबाईलवरती घर बसल्या भरू शकता। बांधकामावरची ऑनलाईन नूतनीकरण केल्यानंतर ₹1 फी कशी भरायची, तसेच त्याची पावती कशी डाउनलोड करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, यापूर्वी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आपण मंडळाच्या वेबसाईटवरती डायरेक्ट नोंदणी करता येत होते। पण आता मंडळाच्या नवीन नियमानुसार मंडळाच्या तालुका सुविधा केंद्रात जाऊनच बांधकामावरची नोंदणी असेल, नूतनीकरण असेल किंवा क्लेम असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला तालुका सुविधा केंद्रात जाऊन कराव्या लागणार आहे। पण मंडळाची नोंदणी असेल किंवा नूतनीकरण फी असेल, तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन भरू शकता। आता आपण नोंदणी किंवा नूतनीकरण फी ऑनलाईन कशी भरायची ते या ठिकाणी पाहूया। तर नोंदणी नूतनीकरण फी भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तुमच्या एक ओटीपी, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओटीपी करायचा आहे। आता या ठिकाणी तुमची प्रोफाइल ओपन झालेली पाहायला मिळेल। याच्यामध्ये तुम्हाला बांधकामाचे नाव असेल, त्याचा अकाउंट नंबर असेल, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आता या ठिकाणी आपण रिन्यूअल केलेलं आहे, तर आपली प्रोफाइल या ठिकाणी अजून रजिस्ट्रेशन स्टेटस इनएक्टिव्ह दिसत आहे। ज्यावेळेला आपण ₹1 नोंदणी किंवा रिन्यूअल फी भरू त्यावेळेला आपली रजिस्ट्रेशन स्टेटस आणि ॲप्लिकेशन स्टेटस हे ॲक्टिव्ह होणार आहेत। तर आता ही फी भरण्यासाठी तुम्हाला हे पेज स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि खाली यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पेमेंट डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली पेमेंट लिंक दिसेल, या लिंकवरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर पुन्हा तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल। या पेजवरती तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली सेंड ओटीपी याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी, तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओटीपी याच्यावरती टच करायचं आहे आणि यानंतर तुमच्यासमोर पेमेंट डिटेल्स हे पेज ओपन होईल। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बांधकामावरची संपूर्ण नाव असेल, त्याचे आधार कार्ड नंबर असेल, त्याचं ॲप्लिकेशन पर्पज काय, तर या ठिकाणी मी रिन्यूअलची पेमेंट करतोय। जर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल, नवीन नोंदणी केली असेल, तर तुम्हाला या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन दिसेल। त्यानंतर खाली आपल्याला सबस्क्रिप्शन फी ₹1 दिसते, तर त्याच्या खाली आपल्याला एक मेक रिन्यूअल पेमेंट एक ऑप्शन दिसतं। जर तुम्ही नवीन नोंदणी करत असेल तर मेक रजिस्ट्रेशन पेमेंट असा तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल। या ठिकाणी मला रिन्यूअलचं पेमेंट करायचं आहे, त्यामुळे मला या ठिकाणी मेक रिन्यूअल पेमेंटचं बटन दिसते, तर याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पॉपअप विंडो येईल। या ठिकाणी तुम्हाला ₹1 फी भरण्यासाठी बरेचसे ऑप्शन दिसतील। याच्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करून तुम्ही भरू शकता। त्यानंतर इंटरनेट बँकिंग असेल किंवा UPI असेल किंवा वॉलेट कॅश कार्ड किंवा QR कोड, याच्यापैकी कोणताही तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करून ₹1 ची पेमेंट करू शकता। पण सगळ्यात सोपं UPI पेमेंट तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करून हे पेमेंट केलेलं बरं। तर या ठिकाणी मी UPI सिलेक्ट करतो। त्यानंतर तुमच्या मोबाईलमधील जे काही UPI ॲप्लिकेशन असतील ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। तुम्ही यापैकी कोणतंही ॲप्लिकेशन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला सिक्युरिटी रिझन काही स्क्रीन पाहायला मिळालं नाही, तर या ठिकाणी मी Google पे वरून ₹1 पेमेंट कंप्लीट करून घेतो। आता पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला या ठिकाणी थांबायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही मेसेज पाहू शकता, पेमेंट सक्सेसफुल। तर अशा पद्धतीने आपलं मंडळाकडे रिन्यूअल फी ₹1 ही पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे। आता यानंतर पेज क्लोज होऊन तुमच्यासमोर हा पेज पुन्हा ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेमेंट डिटेल्समध्ये तुम्हाला नोट या ठिकाणी युअर फॉर्म इज ॲक्टिव्ह असा मेसेज आपल्याला पाहायला मिळतो। तर यानंतर आपण आपला प्रोफाईल हे ॲक्टिव्ह झालं की नाही हे चेक करण्यासाठी पुन्हा मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा प्रोफाईल लॉग इन करायचं आहे। या ठिकाणी पुन्हा तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर टाकायचा आहे, प्रोसीड टू फॉर्म करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या नंबरवरती ओटीपी, तो ओटीपी टाकून व्हॅलिडेट ओटीपी करायचा आहे आणि तुमची प्रोफाईल लॉग इन करून घ्यायची आहे। आता प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यापूर्वी आपल्याला आपलं ॲप्लिकेशन स्टेटस हे ॲक्सेप्ट दिसत होतं, पण रजिस्ट्रेशन स्टेटस हे इनॲक्टिव्ह दिसत होतं। आता ₹1 ची फी भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्ह असं रजिस्ट्रेशनचं स्टेटस पाहायला मिळतं। आता यानंतर आपल्याला खाली ह्याची ₹1 ची फी भरलेली पावती डाउनलोड करण्यासाठी पेज स्क्रोल डाऊन करायचं आहे खाली आणि त्यानंतर याच्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन भेटेल, प्रिंट कॅश रिसिप्ट आणि प्रिंट रिन्युअल रिसिप्ट। या दोन्ही ऑप्शनवरती टच करून तुम्ही तुमची रिन्युअलची आणि कॅश रिसिप्टची पावती डाउनलोड करू शकता आणि प्रिंटही करू शकता। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली कॅश रिसिप्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। प्रिंट रिसिप्ट याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची पावती डाउनलोड करू शकता।
मित्रांनो, तुम्हाला जर ही पावती डाउनलोड किंवा प्रिंट करायची असेल तर तुम्ही कॉम्प्युटरवरती सहज डाउनलोड आणि प्रिंट करू शकता. मोबाईलवरती थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं, पण कॉम्प्युटरवरती तुम्ही ही प्रिंट काढू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाकडे बांधकामावर म्हणून ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर किंवा रिन्युअल केल्यानंतर त्याची नोंदणी फी ही घर बसल्या मोबाईलवरती भरू शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जे काही तुमचे बांधकाम कामगार मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्यांना आपली नोंदणी फी आणि नूतनीकरण फी भरायची असेल.